ब्लॉग लय भारी असणार आहे. तर तेव्हा तिकडे चालू आहे मम्मीचं ठिबक पांगवणं आणि मी पाणी चालू आहे ना, हां मोटर चालू केली आहे ठिबक ते बेड सगळे ओढणी करण्यासाठी. तर काय लावायचे काय लागवड करणार आहे आज आम्ही ते पूर्ण ब्लॉग बघा. तर आजचा ब्लॉग लय भारी असणार आहे. म्हणजे आज शेतकऱ्याचा आवडीचा दिवस नाही का, त्या दिवशी शेतकरी लागवड वगैरे करणार असतो. तर तेच आज आपल्याला त्यासाठी मी मोटर चालू केली आणि मम्मी ठिबकच्या नळ्या सरळ करते. आणि मला आहे ना आता लागवडीसाठी औषध तयार करायचं आहे. त्यासाठी मी घेतलं आहे गऊच्या आणि ह्युमिक. ते मला मिक्स करून ठेवायचं आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करा आणि मग तुम्हाला कळेलच आता काय करते काय नाही. चला पूर्ण ब्लॉग बघा. चला मी आता हा घेतला गऊच्या आणि मग मला घ्यायचं आहे ह्युमिक, जे की अगोदर वापरलेलं आहे आणि थोडंसं आहे ते आता मिक्स करून पाणी करायचं. म्हणजे त्याचं हे कॅरेटमध्ये ते मी आता मिक्स करते सगळं. चलो तर आता सुरू झालेले आहे आमचे मिरची लावायचं काम. मग आता लावतो आहे आम्ही मिरची आणि बाई 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 इकडे बघ. चलो आता इथं लावतो बाई. काय ग मम्मी ते भरायचे सांगितले अन्न मला पण माझ्या लक्षात नाही विचारलं. पण अन्न कोणतरी म्हणले अन्न चांगले लक्षात नाही. टमाट्याची एक 62-42 आहे आणि एक विरांग आहे. तर इथं लावते मम्मी आणि आंटी कॅरेट आणून द्यायचं आहे ना. चलो मी आता आंटीला कॅरेट आणून देते. तर सगळं रोप आम्ही ठेवलेलं इथं झाडाखाली मस्त सावलीमध्ये आणि हे औषधामध्ये बुडवलेलं आहे. इथं औषध कालवलं आहे कॅरेटमध्ये. चलो तर एक कॅरेट मी आता नेऊन देते आंटीला. क्या हो गया. तर आता मम्मीची त्यांचं चालू रोप लावायचं काम आणि मी हे रोप बुडवते औषधामधून. तर यात आम्ही पाणी केलेलं हे ह्युमिक आणि गवच्याचं आणि यात आता कॅरेट बुडवते आणि त्यांना लावायला नेऊन देते वावरामध्ये. तर आता हे कॅरेट औषधामध्ये भिजलं आणि आता काढून बाजूला परत सुकायला ठेवायचं. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर बाकीचं अजून मिरची लावायची बाकी आहे आणि बाकीचा व्हिडिओ बघा ब्लॉग पार्ट 2 मध्ये. तर ब्लॉग पार्ट 1 एवढाच होता कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जातो आणि मग तुम्हाला पाहायला पण वेळ राहत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ.